अर्थात निवडणुकीचं घोडा मैदान हे जवळ आहे, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरेही आपल्याला लवकरच मिळतील। पण म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत थोडी नाहीत तर तब्बल 11 लाख नावं ही दुबार असल्याचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आलाय। मुंबई महापालिकेनेही तशी कबुली दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने थेट दुबार नावांबाबत मुंबई महापालिकेकडे बोट दाखवून आपले हात वर केले। दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडूनही तसे आरोप करण्यात आले। अनेक ठिकाणी याद्यांमध्ये फक्त पत्ते असून नावं मात्र गायब आहेत। दुबार नावं दाखवण्यासाठी वापरलेल्या चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाचा वापर केल्यानेही गोंधळ होतोय। हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 27 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे, पण केवळ 2च दिवसात या यादीवर तक्रारींचा पाऊस पडलाय। महापालिका मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन महापालिका स्तरावर करण्यात आल्याचं आधीच राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे दुबार मतदार वगळण्याचं आणि मतदार याद्यांमधील घोळ दूर करण्याचं आव्हान हे मुंबई महापालिकेसमोर आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदार यादी संदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती हाती आली आहे। मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवण्यात आली आहेत। त्या 4 लाख मतदारांची वारंवार नोंदणी झाल्यानं मुंबईत दुबार मतदारांची संख्या ही 11 लाखांवर पोहोचली आहे। धक्कादायक बाब म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नावही मतदार यादीत दोनदा आलंय। त्यामुळे या संदर्भात त्या उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। दरम्यान दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन आता विशेष मोहीम हाती घेणार आहे। येत्या 5 डिसेंबरपर्यंत महापालिका प्रशासन दुबार मतदार हटवण्यासाठी मोहीम राबवणार आहे। आणि मुंबई महापालिकेतल्या दुबार मतदारांच्या घोळावर महायुतीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याही पाहूयात। दुबार नावं हे सर्व महाराष्ट्रात आहे, नागपुरात आहे, प्रत्येक मतदारसंघात आहे आणि हे रोज ॲडिशन होत असतात। डिलिशनची प्रक्रिया फार कमजोर असल्यामुळं किंवा करत नसल्यामुळं हे ॲडिशन होत असतात। मी म्हणतोय की जर अशा कुठल्या गोष्टी असतील तर त्याचं इलेक्शन कमिशननी जी आहे ती शहानिशा केली पाहिजे। ते आता निवडणूक आयोगाने हे देखील सांगितलेलं की जिथे जिथे दुबार मतदार आहे तिथे जे आहे स्टार मार्क जो आहे हा करण्यात आलेला आहे। तर हे एक्सप्लेनेशन जे आहे ते इलेक्शन कमिशनकडून देण्यात आलेलं आहे।